आपण आहे आता कालिदास झांजे आमचे फॉलोवर त्यांच्या घरी आम्ही चाललो तुळजापूर. तर त्याच्यासाठी आपण कपडे आणले आहे. त्याच्या बाबासाठी आणले आहे बंगालीचा कपडा, पायजाम्याचा कपडा, आणि त्याच्या आईसाठी आणली आहे साडी. तर चला तुम्हाला दाखवतो आता. चला म्हटलं इकडे एवढ्या दूर चाललो तर काही ना काही घेऊन जायचं. त्यांचे बाबा आले आहे तर तुम्हाला दाखवतो आता. आणलं काय? आम्ही आता निघून राहिलो बस. त्यातली साडी बाहेर काढजो. बसा ना बसा. हे चिरू तिकडे बारको बारको राहू दिसते ना त्याच्या हाती. हे तुमच्यासाठी तो पायजामाचा कपडा आहे आणि बंगालीचं हे आहे त्यात कपडा, बंगाली शिवासाठी. फक्त कालिदासाठी काही नाही आणलं. तो आता आमच्या गावाला येईन तिकडे वर्धा जिल्ह्यात, तेव्हा त्याला आम्ही कपडे देईन. आणि आईसाठी साडी आणली. एवढ्या दूर आलो म्हटलं चला बोल थोडीशी. कपडे शिवजा बाबा. हे काही नव्हतं. लग्न नाही लावत नसते का अक्षित? नाही लावत. लग्न झाल्याला लावते. आमच्याकडे लावते अक्षत, असं काही नाही. तुमच्याकडे लावत नाही. अक्षिदा टाकल्याशिवाय समजा लावू नये. बोल थोडीशी. चाललं म्हणा आता. चला आम्ही चाललो आता. याच्या भेटीला आलो तर यावरून ओळख झाली आमची यायची. ह्या फेसबुकवर जसे आम्ही कॉमेडी व्हिडिओ टाकतो तो हा पाहत होता. पहिले तर लाईकही नव्हता करत, पण त्याच्यानंतर मग हा बोलायला लागला. ताई असं झालं, ताई तसं झालं, असं तसं करू करू ओळख झाली. आणि त्याच्यामुळे यानं मला ताई मानलं. त्याच्यामुळे याच्या भेटीला एवढ्या दुरून आलो आम्ही लांबपासून. घोगरेवाडी धाराशिवला आलो आपण. वर्धा जिल्ह्यातून इकडे आलो. त्याला बोल म्हणून राहिली तो, म्हणते आता मला लाज येते. तो लाज सरमची तो. आम्ही आता निघून राहिलो इकडे. आता कधी पाहिजे कदाचित एखाद्या वेळेस आलो अजून, तो आता येणं होत नाही, पण तरी आणखी पाहिजे यायचं नाही. तुमचं गाव चांगलं आहे बाबा. शेतामध्ये पूर्ण जमीन आहे, बकऱ्या आहे, सगळं तुमच्याकडे नाही. कांदे घेते एखादे किलो? कांदे घेतो म्हणते. चला मग आता आम्ही निघून राहिलो आता. हा एखादा 5 किलो ज्वारी घेऊन गेले, पैसे देऊन दे. हा 5 किलो ज्वारी यायला पैसे देऊन दे त्यांना. तर आम्ही इथून 5 किलो ज्वारी नेतो आता आमच्या गावाला. इथची ज्वारी म्हणजे मराठवाड्यातली ज्वारी कशी, आमच्याकडे ज्वारी त्याची भाकर काळी येते, काळसर येते, पण याची मस्त ज्वारी पांढरी ज्वारी येते आहे. तर 5 किलो ज्वारी घेऊन जातो भाकरी बनवासाठी आमच्या विदर्भात. तर चला भेटू मग आपण. आता डबल पुन्हा येणं होते का नाही येणं होत, इथपर्यंत आलो आम्ही. डबल पुन्हा जर वेळ भेटला आता आम्ही पुन्हा यांच्या भेटीसाठी इथे. पण दूर भरपूर आहे, 500 किलोमीटरचं अंतर आहे. विदर्भ वर्धा जिल्हा आणि इकडे मुरुड म्हणजे धाराशिव 500-550 किलोमीटरचं अंतर आहे. तर येणं तर होत नाही. चला म्हटलं भेटून घ्या एवढ्या दूर आल्यावर नाही. तर तो तिला बहीण मानते. इथं आम्ही इथपर्यंत आलो. आता चाललो आम्ही पंढरपूर तुळजापूर मार्गे. पण लखन चव्हाण यांना भेटून जायचं आहे. ठीक आहे. बोल म्हणून राहिली तो, म्हणते आता मला लाज येते. तो लाज सरमची तो. आम्ही आता निघून राहिलो इकडे. आता कधी पाहिजे कदाचित एखाद्या वेळेस आलो अजून, तो आता येणं होत नाही, पण तरी आणखी पाहिजे यायचं नाही. तुमचं गाव चांगलं आहे बाबा. शेतामध्ये पूर्ण जमीन आहे, बकऱ्या आहे, सगळं तुमच्याकडे नाही. कांदे घेते एखादे किलो? कांदे घेतो म्हणते. चला मग आता आम्ही निघून राहिलो आता. हा एखादा 5 किलो ज्वारी घेऊन गेले, पैसे देऊन दे. हा 5 किलो ज्वारी यायला पैसे देऊन दे त्यांना. तर आम्ही इथून 5 किलो ज्वारी नेतो आता आमच्या गावाला. इथची ज्वारी म्हणजे मराठवाड्यातली ज्वारी कशी, आमच्याकडे ज्वारी त्याची भाकर काळी येते, काळसर येते, पण याची मस्त ज्वारी पांढरी ज्वारी येते आहे. तर 5 किलो ज्वारी घेऊन जातो भाकरी बनवासाठी आमच्या विदर्भात.
तर चला भेटू मग आपण. आता डबल पुन्हा येणं होते का नाही येणं होत, इथपर्यंत आलो आम्ही. डबल पुन्हाही जर वेळ भेटला आता मी पुन्हा यांच्या भेटीसाठी इथे, पण दूर भरपूर आहे, 500 किलोमीटरचं अंतर आहे. विदर्भ, वर्धा जिल्हा आणि इकडे मुरुड म्हणजे धाराशिव 500-550 किलोमीटरचं अंतर आहे. तर येणं तर होत नाही. चला म्हटलं भेटून घ्या एवढ्या दूर आल्यावर, नाही तर तो तिला बहीण मानते. इथं आम्ही इथपर्यंत आलोच. आता चाललो आम्ही पंढरपूर तुळजापूर मार्गे, पण लखन चव्हाण यांना भेटून जायचं आहे. ठीक आहे.